गुड इव्हनिंग टू ऑल. सगळ्यांना स्क्रीन दिसतीये आणि माझा आवाज ऐकू येतोय का? मला रिप्लाय करा म्हणजे आपण लगेच स्टार्ट करूया. यस सर. ओके, थँक्यू. सो कालच्या लेक्चरला आपण स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर डिस्कस केलं होतं. ठीक आहे. सो आज आपल्याला स्टडी करायचं आहे बघा, टू सॉल्व द क्वाड्रेटिक इक्वेशन्स. 10वीला आपण त्याला सॉल्व केलेलं आहे बघा, क्वाड्रेटिक इक्वेशन. बरोबर. आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन याच्यामध्ये सॉल्व करायचे आहेत. आता क्वाड्रेटिक इक्वेशन्स काय असतात हे तुम्हाला माहिती आहे. आपण काल त्याला फॅक्टर्स वाढून सॉल्व केलं होतं. कोणतंही इक्वेशन जे ह्या फॉर्ममध्ये असतं ax² + bx + c = 0, याला आपण कोणतं इक्वेशन म्हणतो? क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके. यामध्ये जो पॉवर असतो बघा मॅक्सिमम ह्या इक्वेशनमध्ये तो किती असतो? 2 असतो. सो दॅट्स व्हाय वी कॅन कॉल इट्स अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो हे सॉल्व होण्यासाठी दोन मेथड असतात. एक असतं डायरेक्टली फॅक्टर जर पडत असतील तर. ओके. जसे आपण काल स्क्वेअर रूटमध्ये बघितलं, जे फॅक्टर्स पडत होते सो आपण ते सॉल्व केले. आणि सेकंड मेथड काय असते जी तुम्ही 9वी 10वीमध्ये स्टडी केली आहे. जर फॅक्टर जर पडत नसतील तर आपण कसं सॉल्व करतो याला? अगोदर आपण फाइंड आउट करतो b² - 4ac. बरोबर. हे फाइंड आउट करतो आपण त्या इक्वेशनचं. आणि b² - 4ac फाइंड आउट जर केला आपण तर रूट्सचा फॉर्म्युला असतो रूट्स. आपण रूट्स म्हणतो ना, म्हणजे द रूट्स आर, म्हणजे एक्सचे रूट्स काय येतील? एक्सचे रूट्स येतील बघा. त्याचा फॉर्म्युला आहे -b ± इन द स्क्वेअर रूट. इथं तुम्ही b² - 4ac फाइंड आउट केला आहे ऑलरेडी. सो b² - 4ac / 2a. ओके. हे त्याचे रूट्स असतात. सो दिस इज द फॉर्म्युला. सो आपल्याला फक्त काय करायचं आहे आता? जे क्वाड्रेटिक इक्वेशन मला जे सॉल्व करायचे आहेत, खूप सिंपल एक्झाम्पल आहेत. ठीक आहे. सो त्यामध्ये मला रूट्स फाइंड आउट करायचे आहेत थोडक्यात एक्सचे. ओके. मग त्याचा फॉर्म्युला मी काय वापरणार आहे? जो आपण 9वी 10वीमध्ये यूज केला आहे, -b ± इन द स्क्वेअर रूट b² - 4ac / 2a. फक्त आता आपलं क्वाड्रेटिक इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये असणार आहे? कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये असणार आहे. ओके. 10वीपर्यंत काय होतं? आपल्याकडे फक्त रिअल नंबर्स होते. आता आपल्याकडे कोणते नंबर्स येणार आहेत? कॉम्प्लेक्स नंबरसुद्धा येणार आहेत. ठीक आहे. ओके. सो एक्झरसाइज 1.2 मधलाच ह्यामध्येच आहे. आपण आतून मी इथं लिहितो एक्झरसाइज 1.2. एक्झरसाइज 1.2. त्यातला क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 हे सगळे क्वाड्रेटिक इक्वेशन वरतीच आहेत. ओके. सो ते आपल्याला सॉल्व करायचे. सो क्वेश्चन नंबर 2 काय? सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन्स हा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये 4 सब क्वेश्चन्स आहेत. पुढच्या क्वेश्चन नंबर 3 मध्ये परत 4 क्वेश्चन्स आहेत आणि क्वेश्चन नंबर 4 मध्ये पुन्हा 4 क्वेश्चन आहेत. असे टोटल 12 क्वेश्चन्स आहे बघा टोटल. सो 1 बाय 1 आपण डिस्कस करूया. सो आता पहिला क्वेश्चन आहे त्यामधला, 8x² + 2x + 1 = 0. सिंपल आहे. 2-2 मार्काचे क्वेश्चन असतात. हे 2 किंवा 3 मार्काला येतात तुम्हाला एक्झामला. सो काय करायचं याला? कम्पेअरिंग विथ. याचे फॅक्टर्स पडत नाहीत. करून बघा तुम्ही. कम्पेअरिंग विथ ax² + bx + c = 0. हे बघा 8 × 1 किती होतं? 8 होतं. बरोबर ना? मला सांगा असे 2 नंबर ज्याचं मल्टिप्लिकेशन 8 आहे, ॲडिशन 2 आहे? नाही ना. बरोबर. फॅक्टर्स पडत नाही आहे. दॅट्स वाय आपण त्याला कम्पेअर केलं. ax² + bx + c = 0. ए म्हणजे कोण आहे? x² चा कोइफिशियंट आहे. सांगा x² चा कोइफिशियंट किती इथं? 8. म्हणजे a ची व्हॅल्यू झाली 8. इथं बी कोण आहे बघा? बी हा एक्स चा कोइफिशियंट आहे. इथं एक्स चा कोइफिशियंट किती आहे? 2 आहे. सो बी झाला 2. सी म्हणजे कॉन्स्टंट. इथं कॉन्स्टंट किती आहे? 1 आहे. ओके. सो काय करायचं? अगोदर कम्पेअर करायचं त्याला आपल्या स्टँडर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन सोबत, जिथून मी एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. नेक्स्ट फाइंड आउट करायचं असतं b² - 4ac. बी म्हणजे 2, 2 चा स्क्वेअर -4 × a ची व्हॅल्यू 8, c ची व्हॅल्यू 1. 2 चा स्क्वेअर झाला 4 -4 × 8 × 1 किती झालं? 32. बरोबर. 4 - 32 किती? -28. बरोबर. सो ही व्हॅल्यू कोणाच झाली? b² - 4ac.
आपल्याला फॉर्म्युल्यासाठी लागते स्क्वेअर रूट. सो स्क्वेअर रूटमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू काय येईल, रूटमध्ये -28. आणि तुम्हाला माहिती आहे जर रूटमध्ये जर मायनस साईन जर येत असेल, रूटमध्ये मायनस साईन जर येत असेल तर तो कोणता नंबर असतो, इमॅजिनरी नंबर असतो. बरोबर, म्हणजेच तुम्ही याला कसं लिहू शकता, रूटमध्ये -28 म्हणजेच 28 इंटू -1. 28चं स्क्वेअर रूट काही निघत नाही, रूट 28. त्याला तुम्ही 7 इंटू 4च्या फॉर्ममध्ये पण लिहू शकता. ठीक आहे, सो ते आपण लिहू शकतो बघा. म्हणजे रूटमध्ये 28 आणि रूटमध्ये -1 काय असतो, आय. ओके, सो त्याला रूट 28 आय. याला मी पुढे सिम्प्लिफाय करेल. सो देअरफॉर द रूट्स आर काय फॉर्म्युला आहे, एक्स इज इक्वल टू -b प्लस और मायनस इन द स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. तर एक मिनटं, ते थोडंसं इन्क्लाइन होत आहे, याला मी रफ करतो. x is equal to -b plus or minus in the square root of b square minus 4ac divided by 2a. ओके, करा पुट व्हॅल्यूज. बी ची व्हॅल्यू किती बघा, वरती इथं लिहिलं आहे बघा, b2 आहे. बरोबर, म्हणजे काय बघा तो -2 प्लस और मायनस इन द स्क्वेअर रूट. हां, बी स्क्वेअर मायनस 4ची व्हॅल्यू किती आली, 28 आय आलेली आहे, डिवायडेड बाय 2 इंटू ए ची व्हॅल्यू किती होती, चेक करू आपण. ए ची व्हॅल्यू किती आहे, 8 आहे. सो 2 इंटू 8. करेक्ट. सो -2 प्लस और मायनस. हां, 28ला तुम्ही कसं लिहू शकता स्क्वेअर रूटमध्ये, 7 इंटू 4. बरोबर ना, 7 × 28. 7 इंटू 4 खाली 2 इंटू 8 किती झाला, 16 झाला. सो -2. मी फक्त सिम्प्लिफिकेशन करतो, आन्सर आपल्या आलेलं आहे. आता ह्या 4चा स्क्वेअर रूट किती रे, 2 घेतला बाहेर, इथं राहिला √7 आय. बरोबर, रूटमध्ये 7 राहिला, डिवायडेड बाय 16. आता न्यूमरेटरमधून कॉमन काय काढायचं आहे, 2 निघतोय कॉमन. बरोबर ना, इथं 2 तुम्हाला दिसतंय. सो 2 जर मी कॉमन काढला तिथं राहिला -1, इथं प्लस और मायनस √7 आय डिवायडेड बाय 16. बरोबर, इथं करा डिवाइड, 2 8 जा 16. बरोबर, सो रूट्स काय झाले तुमचे, -1 प्लस और मायनस √7 आय डिवायडेड बाय 8. सो फायनली फक्त तुम्हाला लिहायचं कसं आहे, मग ते दोन्ही रूट्स लिहायचे, एकदा प्लस एकदा मायनस. बरोबर, सो देअरफॉर वी कॅन राईट the roots of given equation are the roots of given equation are काय आला पहिला रूट, मग -1 प्लस 7 √7i डिवायडेड बाय 8 अँड दुसरा रूट -1 मायनस √7i डिवायडेड बाय 8. हे झाला माझा आन्सर. ओके, खूप सिम्पल आहे, तुम्ही 9वी 10वीला सॉल्व्ह केलेलं आहे बघा ऑलरेडी. फक्त तुम्हाला आता इथं कॉम्प्लेक्स नंबरसाठी सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, ओके. सो सेकंड क्वेश्चन नाव. सेकंड क्वेश्चन आहे 2x² मायनस √3x प्लस 1 इज इक्वल टू 0. सेम स्टेप मी रिपीट करणार आहे. काय करणार मी इथं अगोदर, कम्पेअरिंग विथ. ठीक आहे, कोणासोबत कम्पेअर करायचं आपल्याला, याला स्टँडर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. बरोबर, मग a किती झाला बघा रे, 2. a म्हणजे x² कोइफिशियंट, b कोण आहे, x चा कोइफिशियंट किती, तो विथ साइन घ्यायचा, ठीक आहे ना, b. सो b इज इक्वल टू -√3 आणि c ची व्हॅल्यू किती रे मुलांनो, 1. c 1 आहे. अगोदर काय फाइंड आउट होईल इथं, b² मायनस 4ac. सो b म्हणजे -√3चा स्क्वेअर मायनस 4, a ची व्हॅल्यू 2, c ची व्हॅल्यू 1. बरोबर, -√3चा स्क्वेअर किती झाला, 3 मायनस 4 इंटू 2 इंटू 1 किती, 8. 3 मायनस 8 -5. ही व्हॅल्यू कोणाची झाली, b² मायनस 4ac. आपल्याला काय लागतो इथं, वी रिक्वायर द स्क्वेअर रूट. सो देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ b² मायनस 4ac इज इक्वल टू रूटमध्ये -5. बघा, रूटमध्ये -5 येतोय, रूटमध्ये -5चा मिनिंग काय असणार आहे, इट्स अ इमॅजिनरी नंबर. मग याला कसं लिहिणार तुम्ही, √5 इंटू -1. बरोबर, √5 ॲज इट इज आणि -1चं स्क्वेअर रूट काय असतं, i. दिस इज द व्हॅल्यू ऑफ b² मायनस 4ac.
सो नेक्स्ट लाईनला तुम्ही काय दिला, देअर फोर द रूट्स आर, देअर फोर द रूट्स आर, काय फॉर्म्युला आहे, x इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस इन द स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a, सो इज इक्वल टू मायनस, बघा b ची व्हॅल्यू किती होती, -√3 होती, बरोबर. सो हा मायनस आणि b ची व्हॅल्यू मी इथं पुट करतो -√3 प्लस और मायनस इन द स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac, त्याची व्हॅल्यू किती आलेली आहे, रूटमध्ये 5i, सो इथं रूटमध्ये फक्त कोण राहिला 5 × i, ठीक आहे. व्यवस्थित तुम्ही याला आणखीन हे होईल प्लस और मायनस √5i डिवायडेड बाय 2 × a, a ची व्हॅल्यू किती चेक करा वरती, a ची व्हॅल्यू आहे 2, ओके. सो इथं आलं × 2, सो वी गेट मायनस मायनस काय झाला हा प्लस, सो √3 प्लस और मायनस √5i डिवायडेड बाय 4. आता फक्त तुम्हाला काय करायचं आहे, प्लस आणि मायनस सेपरेट करून लिहायचं, म्हणजे स्टेटमेंट काय वापरायचं, देअरफॉर द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन आर, द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन्स आर, पहिलं काय होईल रूट, मग √3 प्लस लिहा √5i डिवायडेड बाय 4 अँड सेकंड रूट काय झाला, √3 मायनस √5i डिवायडेड बाय 4, हे झालं आन्सर. सोपं आहे ना. नंबर 3, 3x² - 7x + 5 इज इक्वल टू 0. ओके, सेम मेथड काय करणार मी अगोदर, कंपेअरिंग विथ कोणासोबत, ax² + bx + c इज इक्वल टू 0. सांगा मग a ची व्हॅल्यू किती येईल रे, a झाला 3, b किती -7, c 5. अगोदर काय फाइंड आउट करणार मी, -7 b² मायनस 4ac, b म्हणजे -7चा स्क्वेअर मायनस 4ac, a ची व्हॅल्यू 3, c ची व्हॅल्यू 5. ओके, -7चा स्क्वेअर किती झाला 49 मायनस 4 × 3 12, 12 × 5 60, बरोबर, हे 60 झालं. 49 - 60 किती झाला, हा -11 झाला. ओके, ही व्हॅल्यू कोणाच झाली, b² मायनस 4ac. आपल्याला काय लागतो, रूट लागतो, देअरफॉर वी कॅन राईट स्क्वेअर रूट ऑफ b² मायनस 4ac इज इक्वल टू, रूटमध्ये काय झाला तो -11, बरोबर आहे. रूटमध्ये -11चा मिनिंग हा इमेजनरी नंबर आहे, याला तुम्ही रूटमध्ये 11 × -1 लिहू शकता, बरोबर. सो रूटमध्ये 11 आणि -1ची व्हॅल्यू काय असणार आहे, रूटमध्ये -1ची व्हॅल्यू असते i. सो b² मायनस 4ac किती झाला, रूटमध्ये 11i. ओके, आता खाली देअरफॉर द रूट्स आर, देअरफॉर द रूट्स आर, काय फॉर्म्युला आहे, x इज इक्वल टू -b प्लस और मायनस इन द स्क्वेअर रूट b² मायनस 4ac डिवायडेड बाय 2 × a. सो मायनस, बघा b ची व्हॅल्यू किती आहे, b आहे -7, सो इथं आला -7 प्लस और मायनस रूट b² मायनस 4ac, तिची व्हॅल्यू किती आली, √11 × i डिवायडेड बाय 2 × सांगा a ची व्हॅल्यू किती आहे, a 3, सो इथं आला 2 × 3. ओके, सिम्प्लिफाय करू, मायनस मायनस काय झाला तो +7 प्लस और मायनस √11i डिवायडेड बाय 2 × 3 झाला 6. ओके, देअरफॉर वी कॅन राईट द स्टेटमेंट, द रूट्स ऑफ गिव्हन इक्वेशन्स आर, एकदा प्लस करून लिहायचं, एकदा मायनस करून लिहायचं आहे ना, तो मधला तो सेपरेट करून लिहायचे आपल्या दोन्ही रूट्स. काय होतील, पहिला रूट मग 7 प्लस √11i डिवायडेड बाय 6 अँड 7 मायनस √11i डिवायडेड बाय 6. ओके, हे झालं आन्सर. हां,
यातला लास्ट आहे आता नंबर 4 एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 13 एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 13 इज इक्वल टू 0. सो कम्पेअर करायचं मला इथं. सो कम्पेअरिंग विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. सो देअरफॉर सांगा रे ए ची व्हॅल्यू किती. ए म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1. बी ची व्हॅल्यू किती. बी म्हणजे एक्सचा कोइफिशियंट किती तिथं -4 आणि सी ची व्हॅल्यू 13. सो स्टार्टिंगला मी काय फाइंड आउट करणार आहे बी स्क्वेअर मायनस 4ac. बी म्हणजे -4चा स्क्वेअर -4 ए ची व्हॅल्यू 1 सी ची व्हॅल्यू 13. ओके -4चा स्क्वेअर किती 16 मायनस 4 इंटू 13 किती 52 बरोबर ना. सो -16 मायनस 52 किती झाला तो -36 झाला -36 बरोबर आहे. ही व्हॅल्यू कोणाची झाली बी स्क्वेअर मायनस 4ac. आता तुम्हाला माहिती बघा मायनस आला म्हणजे कोणता नंबर झाला तो इमॅजिनरी नंबर होणार आहे स्क्वेअर रूट घेतल्यावरती. सो देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू रूटमध्ये काय होईल तो -36 झाला बरोबर. -36 म्हणजे हा इमॅजिनरी नंबर आहे. सो 36 मधून मी -1 केला सेपरेट. 36चं स्क्वेअर रूट 6 आणि रूटमध्ये -1चं स्क्वेअर रूट काय असतं व्हॅल्यू त्याची आय म्हणजे माझं त्याचं आन्सर किती आलं 6i आलं बरोबर आहे. ओके देअरफॉर द रूट्स आर सांगा रूट्स काय येतील इथं. x इज इक्वल टू -b प्लस और मायनस इन द स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a इज इक्वल टू मायनस सांगा बी ची व्हॅल्यू किती आहे. मी बी ची व्हॅल्यू बघतो किती बघा -4 आहे. ओके सो इट्स -4 प्लस और मायनस हां स्क्वेअर रूटमध्ये बी स्क्वेअर -4ac किती आला तो 6i डिवायडेड बाय 2 इंटू ए ची व्हॅल्यू चेक करा किती आहे a1. सो ए ची व्हॅल्यू किती इथं 1. काय होईल बघा हा मायनस झाला प्लस. सो +4 बरोबर इथं प्लस और मायनस 6i डिवायडेड बाय 2 इंटू 1 काय 2. वरतून कॉमन काय निघेल रे परत 2 कॉमन निघेल बरोबर ना. इथं 4 इथं 6 आहे म्हणजे इथं 2 2 जा 4 2 राहिला प्लस और मायनस इथं 2 6 मधून 2 कॉमन काढला किती राहील 3 बरोबर ना. 2 3 जा 6 डिवायडेड बाय 2. सो इथलचा 2 काय झाला कॅन्सल. काय आलं रे 2 प्लस और मायनस 3i. ओके मग काय लिहिणार तुम्ही शेवट सेंटेन्स लास्ट. देअरफॉर द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन्स आर 2 plus 3i and 2 minus 3i. हे झालं आन्सर. सोपं आहे का नाही. आता सेम मला क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचे फक्त तो आता क्वेश्चन नंबर 3 आहे त्या एक्झरसाइज मधला 1.2 मधलाच. 1.2 लिहिलं ना आपण वरती का 1.3 लिहिलं माझ्याकडून चुकून 1.2 येस 1.2. त्यातला हा नंबर 2 मध्ये 4 क्वेश्चन्स होते. खूप सिंपल आहे बघा हे 2 किंवा 3 मार्काचे क्वेश्चन्स असतात हे. क्वेश्चन नंबर 3 पण सिंपल आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये फक्त आपल्याला काय करायचं आहे की स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इथं यूज होणार आहे. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 3 नाव सेम क्वेश्चन है. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशंस. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशंस. ठीक आहे. पहिलं आहे बघा एक्स स्क्वेअर त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आहे एक्स स्क्वेअर प्लस 3ix प्लस 10 इज इक्वल टू 0. ठीक आहे. सेम मेथड काय करायचं मला अगोदर कंपेअरिंग विथ कोणासोबत कंपेअर करायचं आपल्याला स्टँडर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन बरोबर म्हणजेच ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. सांगा रे मग a ची व्हॅल्यू किती 1 एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट इथं 1 आहे बरोबर. b एक्सचा कोइफिशियंट किती आहे 3i आणि कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती आहे 10 आहे बरोबर आहे.
सो फर्स्ट मी फाइंड आउट करणार बी स्क्वेअर मायनस 4ac. बी म्हणजे 3i चा स्क्वेअर मायनस 4, ए ची व्हॅल्यू 1, सी ची व्हॅल्यू 10. 3 म्हणजे 9 आय स्क्वेअर मायनस 4ac. 4 इंटू 1 4 इंटू 10. 4 इंटू 10 किती झाला तो 40 झाला. ओके, सिम्प्लिफाय करू आपण याला. 9 आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती -1 मायनस 40. 9 इंटू -1 -9 मायनस 40. -9 मायनस 40 किती झाला -49. ही व्हॅल्यू कोणाची झाली बी स्क्वेअर मायनस 4ac. बरोबर आहे. सो देअरफॉर आपल्याला त्याचा रूट लागतोय. सो देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू रूटमध्ये -49 आला म्हणजे इमॅजिनरी नंबर आहे. कसं लिहिणार मी याला 49 इंटू -1. बरोबर आहे. 49चा स्क्वेअर रूट किती 7. -1 स्क्वेअर रूटमध्ये -1ची व्हॅल्यू किती आय. म्हणजेच माझं रूटमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू किती आली 7i. सो देअरफॉर द रूट्स आर ओके. काय इक्वेशन मग x is equal to minus b plus or minus in the square root b square minus 4ac divided by 2a is equal to minus बघा b ची व्हॅल्यू किती होती 3i. ओके, इथे लिहितोय मी 3i प्लस और मायनस रूटमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac किती आला 7i डिवायडेड बाय 2 इंटू a ची व्हॅल्यू काय बघा a ची व्हॅल्यू 1 आहे. सो 2 इंटू 1. सो काय होईल -3i प्लस और मायनस 7i डिवायडेड बाय 2 इंटू 1 2. बरोबर आहे. म्हणजे आता इथं मी डायरेक्टली एक्सच्या व्हॅल्यू कसं लिहिणार x इज इक्वल टू एकदा प्लस करून -3i प्लस 7i डिवायडेड बाय 2 और x इज इक्वल टू -3i मायनस 7i डिवायडेड बाय 2. सो काय होईल -3i प्लस 7i 4i डिवायडेड बाय 2 और x इज इक्वल टू -3 मायनस 7 किती -10i डिवायडेड बाय 2. म्हणजे किती झालं आहे इथं x 2 2 जा 4 इथं झाला 2i और इथं x किती होईल 2 5 जा 10 -5i. दॅट मीन्स खाली परत ते सेंटेन्स देअरफॉर द रूट्स ऑफ given equations are काय आला 2i और x इज इक्वल टू लिहा वाटलंच तर किंवा डायरेक्ट लिहिलं चालतंय. x इज इक्वल टू नाही दिलं तरी चालेल इथं कारण वरती आपण लिहिलंय. सो 2i और -5i हे झालं आन्सर. सिम्पल आहे बघा खूप है ना. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. याच्यामधलं एक्झाम्पल नंबर 2. 2x square plus 3ix plus 2 is equal to 0. ओके, सो स्टार्ट सेम करायची मला. कंपेअरिंग विथ ax square plus bx plus c is equal to 0. ठीक आहे. मग इथं मी a ची व्हॅल्यू किती येईल 2. b ची व्हॅल्यू किती येणार आहे b येणार आहे 3i. c ची व्हॅल्यू किती येणार आहे 2. बरोबर आहे. मग इथं काय होईल b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू b 3i चा स्क्वेअर मायनस 4 a ची व्हॅल्यू किती 2 c ची व्हॅल्यू किती 2. हां सांगा 3 चा स्क्वेअर किती 9 i चा स्क्वेअर i स्क्वेअर मायनस मल्टिप्लिकेशन किती होईल वगैरे 4 इंटू 2 8 8 इंटू 2 16 16. सो 9 आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते -1 हा -16. 9 इंटू -1 किती झाला -9 झाला हा -16. -9 -16 किती -25. ही व्हॅल्यू कोणाची आली बघा बी स्क्वेअर मायनस 4ac. आपल्याला त्याचा रूट फाइंड आउट करायचा आहे. बरोबर. रूट म्हणजे स्क्वेअर रूट. सो देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू रूटमध्ये किती आलं होतं ते -25. बरोबर ना -25 म्हणजे रूटमध्ये मायनस आलं आहे. कोणता नंबर आहे इमॅजिनरी. सो 25 इंटू त्याला कसं लिहिणार मी -1. बरोबर. 25चं स्क्वेअर रूट 5 रूटमध्ये -1ची व्हॅल्यू i
सो मला व्हॅल्यू भेटली स्क्वेअर रूटमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac किती असणार आहे तो 5y असणार आहे. बरोबर आहे का? ओके. सो देअरफॉर द रूट्स आर फॉर्म्युला x इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस इन द स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. सो मायनस सांगा b ची व्हॅल्यू किती रे 3i. सो मायनस 3i प्लस और मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac किती आला 5i डिवायडेड बाय 2 इंटू a ची व्हॅल्यू किती चेक करा a किती आहे 2 आहे. म्हणजे काय होईल मायनस 3i प्लस और मायनस 5i डिवायडेड बाय 2 इंटू 2 किती झाला 4. ओके. मग आपण कसं लिहू शकतो याला x इज इक्वल टू मायनस 3i एकदा प्लस लिहायचा आहे प्लस 5i डिवायडेड बाय 4 और x इज इक्वल टू मायनस 3i मायनस 5i डिवायडेड बाय 4. मायनस 3i प्लस 5i किती झाला हा 2i डिवायडेड बाय 4 और x इज इक्वल टू मायनस 3 मायनस 5 किती झाला मायनस 8i डिवायडेड बाय 4. बरोबर. म्हणजे इथं x किती होईल रे 2 2 जा 4 म्हणजे 1/2i किंवा i/2 कसं येईल याला. और इथं x किती होईल 4 2 जा 8 म्हणजे मायनस 2i. ओके. सो देअरफॉर वी कॅन राईट फायनली the roots of equation are therefore the roots of given equations are किती आला पहिला 1/2i and minus 2i. करेक्ट है? ओके. नेक्स्ट नंबर 3 x square plus 4ix x square plus 4ix minus 4 is equal to 0. Same technique. Comparing with कोणाबरोबर कंपेअर करणार तुम्ही याला x square plus bx plus c is equal to 0. मग a ची व्हॅल्यू झाली 1, b ची व्हॅल्यू झाली 4i आणि c ची व्हॅल्यू किती झाली -4. अगोदर काय फाइंड आउट होईल परत बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू सांगा बी किती इथं बी आहे 4i बरोबर आहे. सो 4i चा स्क्वेअर मायनस 4 a ची व्हॅल्यू 1 c ची व्हॅल्यू 4. करेक्ट. सांगा 4i चा स्क्वेअर 4 चा स्क्वेअर किती झाला 16 i चा स्क्वेअर i स्क्वेअर मायनस हे 4 इंटू 4 किती रे 4ac तो झाला बघा 16. c ची व्हॅल्यू -4 आहे. एक मिनटं इथं c ची व्हॅल्यू -4 आहे. मग हा मायनस मायनस प्लस होईल म्हणजे तो झाला +16 बरोबर का. c ची व्हॅल्यू -4 आहे मग हे मायनस आहे त्यांचा मायनस प्लस झाला. ओके. सो 16 i स्क्वेअरची व्हॅल्यू किती -1 प्लस 16. अरे इथं डायरेक्ट 0 होऊ राहिलं आहे. ओके. म्हणजे खूप सिम्पल प्रॉब्लेम तयार होतोय हा. -16 इंटू -1 झाला हा -16 हा +16 -16 + 16 किती झाला 0. म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू 0 झाली म्हणजे त्या रूटची व्हॅल्यू पण 0 येणार आहे. मग डायरेक्टली काय रे देअरफॉर द रूट्स आर काय फॉर्म्युला आहे तो x इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस इन द स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. सो इट इज इक्वल टू मायनस सांगा बी ची व्हॅल्यू काय 4i प्लस और मायनस ते डायरेक्ट 0 आहे बरोबर ना. बी स्क्वेअर मायनस 4ac 0 आला 0चा स्क्वेअर रूट 0च अपॉन 2a a ची व्हॅल्यू 1 आहे बरोबर आहे. ओके. सो किती झालं आन्सर -4i डिवायडेड बाय 2. सो फायनल आन्सर इज 2 2 जा 4. आन्सर आलं माझं -2i फक्त -2i. सो खाली फक्त इथे सेंटेन्स लिहायचं आहे आता. देअरफॉर द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन रूट्स लिहिण्यापेक्षा फक्त रूट लिहितो कारण एकच आलं ना आन्सर. द रूट ऑफ गिवन इक्वेशन इज काय येईल -2i. करेक्ट. ओके. सो ह्या टाईपचा आता शेवटचा एक्झाम्पल आहे नंबर 4.
आय एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 4i इज इक्वल टू 0. आय एक्स स्क्वेअर मायनस 4x. तुम्हाला माझी स्क्रीन वगैरे दिसते ना रे व्यवस्थित? हो. ओके. आता एक मेसेज आला मला इथं. आय एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 4i इज इक्वल टू 0 हा क्वेश्चन आहे. आता परत मी याला कम्पेअर करतो. कम्पेअरिंग विथ कोणासोबत कम्पेअर करायचं आहे? ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0.